सुरू असलेल्या शासकीय कार्यक्रमामध्ये ज्या ठिकाणी थोडा वेळ आधी गोंधळ निर्माण झालेला होता, पुन्हा एकदा गोंधळाची परिस्थिती ही त्याच ठिकाणी निर्माण झाल्याचं पाहायला मिळतं. अनिल देशमुखांनी आपली नाराजी खरं तर त्या ठिकाणी व्यक्त करत आपलं भाषण अर्ध्यावर सोडलेलं होतं. त्यानंतर पुन्हा एकदा कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत. काटोलमधील शासकीय कार्यक्रमामध्ये शांत करण्यात आलेली परिस्थिती पुन्हा एकदा वादातीत होत असल्याचं पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत आणि आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा शासकीय कार्यक्रमामध्ये गोंधळ निर्माण केलेला आहे. अनिल देशमुख त्यावेळी बोलत होते आणि अनिल देशमुखांनी देखील आपलं भाषण हे अर्ध्यावरच सोडलेलं आहे. कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा गोंधळ त्या ठिकाणी घालायला सुरुवात केलेली. काटोलच्या कार्यक्रमात अनिल देशमुखांनी आपली तीव्र नाराजी व्यक्त करत आपलं भाषण अर्ध्यावरच सोडलं. तुषार कोळे आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देतात. तुषार, खरं तर कार्यक्रम शांततेत पुन्हा एकदा सुरू झालेला होता, मात्र अनिल देशमुखांनी तीव्र शब्दात आपली नाराजी व्यक्त करत भाषण अर्धवट सोडलं. त्यानंतर पुढे काय घडलं? विशाल, निश्चितच राहुल देशमुख यांचं भाषण झाल्यानंतर आशिष देशमुख यांचं भाषण झालं. आधीच अनिल देशमुख यांचं भाषण होऊन गेलेलं होतं. मात्र जेव्हा आशिष देशमुख यांनी भाषण सुरू केलं आणि त्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं की त्यांच्या कार्यकाळामध्ये जेव्हा आशिष देशमुख हे काटोलचे आमदार होते 2014 ते 2019 या काळामध्ये काटोल विधानसभा मतदारसंघामध्ये कशा विकासात 2014ला निवडून आला, काहून काटोल सोडून पळाला? देवेंद्रजी, मी एक शब्दही राजकीय बोललो नाही. इथे अशाने कार्यक्रमामध्ये गोंधळ करायचा असेल तर मला सांगा. आता एक शब्द राजकीय बोललो नाही. तुम्ही ते राहुलला सांगितलं, त्याला सांगितलं, पण हे राजकीय भाषण असं करणार असेल तर मग कसं चालणार? मी बोलतो ना, मग आम्ही ऐकून घ्या. इथे हे आशिष देशमुख आता जाऊ द्या, बोलत नाही जास्ती. तुम्हालाही माहित आहे आम्ही कधी बोललो मिहानबद्दल की मिहानचे उद्योग बाहेर गेले, काय गेले. ही काही राजकीय व्यासपीठ नाही आहे. मिहान मध्ये उद्योग काय येत नाही, विदर्भात का तरुणांच्या हाताला काम नाही. आपलं वेदांत फॉस्कॉनचं नाही, वेदांत फॉस्कॉनचं काय झालं आम्ही बोलत नाही ना या गोष्टी. हो बघा सुब्रमण्यन साहेब, 2 मिनिटं. आम्ही या गोष्टी बोलत नाही, आम्ही पथ्य पाळतो. आम्ही बोलू शकलो असतो वेदांत फॉस्कॉन काय नाही आलं, हे काय नाही आलं, ते काय नाही आलं. कसं आहे, जेव्हा सर्व पक्षीय मंचावर असतात तर आपण काहीतरी पथ्य पाळले पाहिजे. राजकीय कार्यामध्ये तुम्ही बोला, आम्ही बोलतो, आहेत लोक आहेत ऐकायला. यानंतर माननीय खासदार सुभाषजी नाणे साहेब आपलं मनोगत व्यक्त करतील अशी मी त्यांना नम्र विनंती करतो. विविध भूमिपूजन तुषार कोळे आपले प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देतात. तुषार, आपण दाखवलं की कशा प्रकारे अनिल देशमुखांनी अनेक मुद्दे उपस्थित करत आपलं भाषण अर्धवट सोडलं. आशिष देशमुखांना देखील त्यांनी टोला लगावला. पुढे नेमकं त्या ठिकाणी काय घडलं कार्यक्रमात? तुषार. विशाल, आशिष देशमुखचं भाषण हे कार्यक्रमाच्या आधीच झालेलं होतं. त्यानंतर लगेच अनिल देशमुख भाषण द्यायला उभे झाले. मात्र कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्यामध्ये अनिल देशमुख यांचं आमदार म्हणून भाषण झालं. त्यानंतर आशिष देशमुख यांचं भाषण झालं होतं आणि आशिष देशमुख यांनी स्वतःच्या भाषणामध्ये अनिल देशमुखांवर टीका केली की अनिल देशमुख यांच्या कार्यकाळामध्ये काटोल विधानसभा मतदारसंघाचा कोणताही विकास झालेला नाही. तिथले MIDC असेल, तिथले कारखाने बंद झाले. इतकंच नाही तर जेव्हा आशिष देशमुख स्वतः काटोल विधानसभा मतदारसंघामध्ये 2014 ते 2019 या काळामध्ये आमदार होते, त्या काळात कशा प्रकारे विकासाची कामं झाली हे आशिष देशमुख यांनी भाषणात सांगितलं. तेव्हा आधीच भाषण झालं असताना देखील लगेच अनिल देशमुख त्यांना प्रत्युत्तर द्यायला भाषणासाठी उभे झाले होते आणि त्यांनी म्हटलं तर का आशिष देशमुख यांनी एवढी विकास कामं केली तर त्यांना 2014 मध्ये काटोल विधानसभा मतदारसंघ का सोडावा लागला. आणि अशा प्रकारे 2 काका पुतण्याची लढाई आपल्याला थेट व्यासपीठावर पाहायला मिळाली की आशिष देशमुख कुठेतरी खोटं बोलताय. थेट व्यासपीठावर अनिल देशमुख यांनी सांगितलं आणि त्यांना प्रत्युत्तर दिलं. जेव्हा आशिष देशमुखांचं भाषण संपल्यानंतर अनिल देशमुख भाषण द्यायला उभे झाले तेव्हा परत कार्यकर्त्यांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. मात्र व्यासपीठावर उपस्थित देवेंद्र फडणवीस यांनी अनिल देशमुखांना विनंती केली की तुमचं भाषण संपलेलं आहे, परत इथं राजकारण नको, त्यामुळे तुम्ही बसा. त्यानंतर मग अनिल देशमुख यांना आयोजकांनी बसवलं. मात्र निश्चित अत्यंत गोंधळाच्या आणि तणावाच्या वातावरण हा शासकीय कार्यक्रम होत आहे. खरं तर हा शासकीय कार्यक्रम काटोल नगर परिषद यांच्या पट्टे वाटपाचा कार्यक्रम आहे आणि भूमिपूजनाचा कार्यक्रम आहे. मात्र ज्या प्रकारे
काटोल विधानसभा मतदारसंघातलं जे राजकारण आहे, राजकीय समीकरण आहे, ते थेट व्यासपीठावर आपल्याला लढाईच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारे पाहायला मिळत आहे. आधी राहुल देशमुख यांनी भाजपच्या विरोधात रणशिंग फुंकलं, त्यांनी भाजपवर टीका केली. त्यानंतर मग आशिष देशमुख यांनी जेव्हा अनिल देशमुखांवर टीका केली तेव्हा आधीच भाषण झालं असताना देखील परत अनिल देशमुख भाषण द्यायला उभे झाले आणि त्यांनी थेट व्यासपीठावरच आशिष देशमुख यांना प्रत्युत्तर दिलं. त्यामुळे काका पुतण्याची जी लढाई आहे काटोल विधानसभा मतदारसंघातली संपूर्ण राज्याला माहीत आहे. मात्र परत आजच्या या शासकीय कार्यक्रमाच्या निमित्तानं देखील ते परत एकदा सर्वांना पाहायला मिळाली. अमोल, बरं, नक्कीच फडणवीस स्वतः व्यासपीठावरती असताना देखील ही नाराजी नाट्य पाहायला मिळालं होतं. त्यावेळेला मात्र देवेंद्रजी यांनी नेमकी काय भूमिका घेतल्याचं दिसून आलं. आपण जर का संपूर्ण कार्यक्रम बघितला तर सुरुवातीला राहुल देशमुख यांचं भाषणाच्या यादीमध्ये नाव नव्हतं. मात्र त्यांनी देवेंद्र फडणवीसांना विनंती केली होती की मला भाषण देऊ द्यावं. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना विनंतीला मान देऊन त्यांनी राहुल देशमुखांना भाषण द्यायला सुरुवात केली. मात्र राहुल देशमुख यांनी राजकीय भाषण द्यायला सुरुवात केली तेव्हा मध्यस्थी करत देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना तेव्हाच सांगितलं होतं की तुम्ही राजकीय भाषण नको, भाषण द्यायचं असेल तर विकासाच्या मुद्द्यावर द्या. मात्र ते ऐकायला तयार नव्हते. त्यामुळे पहिल्या टप्प्यामध्ये जेव्हा गोंधळ झाला तेव्हा कार्यकर्ते उठून उभे झाले आणि राहुल देशमुख यांचं भाषण बंद पाडलं. त्यानंतर मग आशिष देशमुख यांचं भाषण झाल्यानंतर परत अनिल देशमुख भाषण द्यायला उभे झाले. तेव्हा देखील देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केली आणि त्यांनी अनिल देशमुखांना विनंती केली की हा शासकीय कार्यक्रम आहे, अशा प्रकारे व्यासपीठावर वागणं हे योग्य नाही. मतदार आहे, कार्यकर्ते आहे, लाभार्थी आहे, त्यांच्यासमोर अशा प्रकारे झगडा करणं योग्य नाही. त्यामुळे मग अनिल देशमुख देखील थांबले. मात्र अनिल देशमुख तेव्हा थांबले जेव्हा भाजपच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ केला. देवेंद्र फडणवीस यांनी विनंती केली तरी अनिल देशमुख थांबायला तयार नव्हते. मात्र परत समोर एकदा भाजपचे कार्यकर्ते उभे झाले आणि त्यांनी घोषणाबाजी द्यायला सुरुवात केली. त्यानंतर मग अनिल देशमुखांनी देखील आपलं भाषण दुसरं आटोपतं घेतलं. तर आता सध्याच्या परिस्थितीमध्ये बघितलं तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आहे, ते या कार्यक्रमामध्ये भाषण देणार आहे. मात्र सर्वांचं लक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणाकडे असणार आहे, कारण की ते या सगळ्या गोंधळानंतर काय भूमिका मांडतात आणि काय बोलतात हे बघणं महत्वाचं असेल. विशाल, नक्कीच धन्यवाद तुषार, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. वेळोवेळी या कार्यक्रमासंदर्भातले सगळे अपडेट्स आपण